सध्याच्या घडीला कम्प्युटर हा मानवी आयुष्यातला अविभाज्य घटक झालाय. पण या कम्प्युटरचा शोध कसा लागला हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर मी सांगते. 17व्या शतकात ब्लेज पास्कल नावाच्या एका फ्रेंच गणितज्ञानं पहिलं यांत्रिक कॅल्क्युलेटर तयार केलं. मात्र तेव्हा हे यंत्र केवळ बेरीज वजाबाकीचं काम करू शकत होतं. त्यानंतर चार्ल्स बॅबेज नावाच्या इंग्लिश गणितज्ञानं विश्लेषणात्मक इंजिन नावाच्या दुसऱ्या यांत्रिक संगणकाचा शोध लावला. मात्र यांत्रिक अडचणीमुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही. त्यानंतर 1940च्या दशकात दुसऱ्या महायुद्धात जर्मनीनं एनिग्मा नावाच्या इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर केला. या मशीनचा वापर तेव्हा गुप्त संदेश एन्क्रिप्ट आणि डिस्क्रिप्ट करण्यासाठी होत होता आणि त्यातूनच दुसऱ्या महायुद्धानंतर संगणकाच्या विकासाला वेग आला आणि 1946 मध्ये इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर नावाचा पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक तयार झाला.